नमस्कार, मी ज्ञानदा कुलकर्णी, फाउंडर ऑफ विंटेज एलिफंट. सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या महिला दिनाच्या निमित्ताने एक महत्त्वाची गोष्ट आठवते, ते म्हणजे गेल्या बऱ्याच वर्षामध्ये विंटेज एलिफंटच्या माध्यमातून बऱ्याच महिला उद्योजकांना भेटता आलं. जयपूरमधनं असतील, दिल्लीमधनं आहेत, बँगलोर आहे, चेन्नई, पुणे, मुंबई अशा वेगवेगळ्या राज्यांमधून ॲज वेल ॲज सिटीजमधनं महिला उद्योजकांना भेटता आलं. महिला उद्योजकांना भेटल्यावरती बऱ्याच जणींचा हा सातत्याने प्रश्न होता की माझ्याकडे चांगली आयडिया आहे किंवा माझ्याकडे चांगलं प्रोटोटाईप मी बनवलेलं आहे किंवा माझं AI, डीप टेक किंवा ॲग्रीटेक, बायोटेक, मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये मी एक चांगलं प्रॉब्लेम स्टेटमेंट घेऊन त्याला सोल्युशन प्रोव्हाइड करत आहे आणि मला माझा एक बिझनेस, माझी कंपनी उभी करायची आहे. ज्यावेळेस आपण बघतोय की ही बिझनेस कंपनी जेव्हा उभी करायची आहे त्यावेळेस त्यांच्याकडे सगळ्यात मोठा प्रश्न येतो, तो म्हणजे फंडिंगचा, की ज्याच्यामध्ये आपण बघतोय साधारणपणे सध्या सोशल मीडियावरती, लिंक्डइनवरती अशा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला फंडिंग म्हणजे स्टार्टअप फंडिंग याच्याबद्दल खूप चर्चा ऐकायला मिळेल. परंतु एक गोष्ट सातत्याने मला या उद्योजकांकडनं आणि महिला उद्योजकांकडनं सुद्धा ऐकायला मिळते, ती म्हणजे मला सुरुवात तर करायची आहे, पण मी अजून माझं जितकं भांडवल आहे त्याच्यामधनं मी पैसे घालून उभं करतेय, तरीही ते पुरेसं नाही आहे. आणि त्याच्यामुळे जो आपण ट्रॅक्शन असा शब्द वापरतो की ज्याच्यामध्ये आपल्याला कॅश फ्लो, रेव्हेन्यू फ्लो, मार्केटमध्ये ते प्रॉडक्ट कसं घेतलं जातं आहे, त्याला लोक स्वीकारतायत का, प्रॉडक्ट मार्केट फिट, या सगळ्या गोष्टींसाठी आणि पुढे जाऊन या सगळ्यासाठी जी रिक्वायरमेंट ऑफ फंडिंग असते, तर त्यासाठी वेगवेगळे इन्व्हेस्टर्स हे भारतामध्ये आहेत. परंतु आपण हे पाहिलं की मोठ्या इन्व्हेस्टमेंट, व्हेंचर कॅपिटल म्हणा किंवा एंजल इन्व्हेस्टिंगमध्ये सुद्धा आपल्याला एक प्रकारे थोडं ट्रॅक्शन दाखवणं खूप आवश्यक असतं. इन्व्हेस्टरला सांगणं की माझं जे प्रॉडक्ट आहे, माझी जी सर्व्हिस आहे ती प्रॉडक्ट मार्केट फिट आहे, म्हणजे लोकांना माझ्या सर्व्हिससाठी किंवा माझ्या प्रॉडक्टसाठी पैसे द्यायचे आहेत, पैसे देऊन ते खरेदी करायचं आहे. सो हे जे आहे हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि जेव्हा हे असं आपल्याला प्रूव्ह करायचं तर त्यावेळेस छोटं छोटे छोटे फंडिंगचे पैशाचे इंजेक्शन सुद्धा खूप महत्त्वाचे असतात. तर आज या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण बघूया की भारतामध्ये खास करून महिलांना, ज्यांना उद्योजक बनायचे, ज्यांना आपला बिझनेस, आपली कंपनी चालू करायची आहे, त्यांच्यासाठी कोणत्या कोणत्या फंडिंगच्या योजना आणि ग्रांट्स अवेलेबल आहेत ते आपण आता बघूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे फंडिंग खास करून महिलांसाठी उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये काही वेळा डेट आहे म्हणजे लोनचा ऑप्शन आहे, काही वेळा त्याच्यामध्ये ग्रांट्स आहेत. ग्रांट्स म्हणजे ज्याच्यामध्ये बेसिकली तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं काही असं रिसर्चसाठी ग्रांट फंडिंग मिळतं की ज्याच्यामध्ये तुम्ही रिसर्च करून वेगवेगळे टेस्ट आणि ट्रायल करून तो प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणू शकता. आणि त्याचबरोबर व्हेंचर कॅपिटल, एंजल इन्व्हेस्टमेंट अशा प्रकारचे फंडिंगही, जे इक्विटी बेस्ड फंडिंग आहे ते सुद्धा, ज्याच्यामध्ये आपण आपल्या कंपनीचा काही हिस्सा विकून त्या इन्व्हेस्टरला आपण त्यांच्याकडनं फंडिंग मिळवतो. तशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या भारतीय महिलांसाठी उपलब्ध आहेत. चला तर मग बघूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टार्टअप इंडिया विमेन एंटरप्रेन्योरशिप प्रोग्राम. सो या प्रोग्रामच्या अंतर्गत महिलांना, ही खास योजना महिला आणि SC ST उद्योजकांसाठी आहे. त्यांना याच्यामध्ये नेटवर्किंग प्रोव्हाइड केलं जातं, म्हणजे वेगवेगळे बिझनेसेस जे आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला नेटवर्किंग करता येतं. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा सप्लायर शोधू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा बायर शोधू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा मेंटर शोधू शकता. सो मेंटरशिप प्रोव्हाइड केली जाते, मार्गदर्शन केलं जातं, स्किल संदर्भात तुम्हाला मेंटरशिप प्रोव्हाइड केली जाते. आणि फंडिंग हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तर हे फंडिंग तुम्हाला 1 करोडपर्यंतचं फंडिंग हे लोनच्या स्वरूपामध्ये खास महिलांना मिळतं. नीती आयोगाचा विमेन एंटरप्रेन्योरशिप प्रोग्राम WEP असा प्रोग्राम आहे, त्या अंतर्गत सुद्धा तुम्हाला याच प्रकारचे सगळे फंडिंग, नेटवर्किंग,
मेंटरशिप, त्याचबरोबर स्किल एन्हान्समेंट अशा प्रकारचे वेगवेगळे प्रोग्राम्स ते राबवले जातात. त्याच्यामधनं तुम्हाला महिलांना नक्कीच बिझनेस उभा करण्यासाठी फायदा होतो. मुद्रा योजना जी आहे ती लघु उद्योजकांसाठी आहे, ज्याच्यामध्ये छोटे छोटे स्मॉल बिझनेसेस ज्यांना चालू करायचे आहेत त्यांच्यासाठी ही आहे. ही पण तुम्ही इंटरनेटवरती जाऊन ॲप्लिकेशन कसं करायचं वगैरे नक्कीच बघू शकता. 10 लाखापर्यंत याच्यामध्ये तुम्हाला कर्ज मिळतं, जे की अतिशय महत्त्वाचं आहे. जसं मी म्हणाले की ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करताय त्यावेळेस अगदी छोटे छोटे फंडिंग ऑप्शन्ससुद्धा तुम्हाला तुमचा बिझनेस चांगल्या प्रकारे उभा करण्यासाठी मदत करते. यानंतर एक महत्त्वाची ग्रांट जी आहे, जी महिलांसाठी उपलब्ध आहे, ती म्हणजे वुमन सायंटिस्ट ग्रांट. ही जी स्कीम आहे वुमन सायंटिस्ट स्कीम, याच्या अंतर्गत महिलांना ग्रांट मिळते. सो ही जी ग्रांट आहे ती ग्रांट म्हणजे नक्की काय, तर ज्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतात पण ते तुम्हाला परत करायचे नाही आहेत. त्यांनी गव्हर्नमेंटने दिलेले जे पैसे आहेत ते तुम्हाला वापरायचे आहेत, आणि ते ज्या कारणासाठी आहेत ते म्हणजे रिसर्च आणि इनोव्हेशनसाठी. म्हणजे जर तुम्ही एक चांगला टेकमध्ये प्रॉब्लेम स्टेटमेंटचं सोल्युशन करताय, सोडवायचा प्रयत्न करताय, तुम्ही त्याच्यावरती प्रॉडक्ट डेव्हलप करताय, त्यासाठी रिसर्च करावा लागतोय, तर त्यासाठीचं जे फंडिंग आहे किंवा आपण त्याला ग्रांट आहे, ती ग्रांट तुम्हाला त्याच्यामध्ये मिळते. बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री आणि रिसर्च असिस्टन्स, सो यांच्यामार्फत स्पेसिफिकली मेडिकल आणि बायोटेक याच्यामध्ये तुम्ही रिसर्च करताय, याच्यामध्ये तुम्ही प्रॉब्लेम स्टेटमेंटचं सोल्युशन आणताय, तर यासाठी खास रिसर्च ग्रांट महिलांना मिळते. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा स्पेसिफिकली हा प्रोग्राम आहे, विमेनप्रेन्योर प्रोग्राम आपण म्हणूया. याच्यामध्ये 50 लाखापर्यंतचं सीड फंडिंग हे खास करून महिलांना मिळतंय. याच्यामध्ये तुम्हाला इनोव्हेशन झालं, याच्यामध्ये तुम्हाला प्रॉडक्ट डेव्हलपमेंट झालं, टीम हायरिंग झालं, हे सगळं प्रॉपरली एक बिझनेस उभा करण्यासाठीचं सपोर्ट आहे. तो 50 लाखापर्यंतचा सपोर्ट सीड फंडिंग माध्यमातनं महिला उद्योजकांना मिळतोय. थोडक्यात काय तर तुम्हाला आज हे सांगायचं आहे मला की इथे आपण ज्यावेळेस आपल्याला एखादी चांगली आयडिया जी मार्केटमध्ये चालू शकेल, ज्याचा ॲक्च्युली प्रॉडक्ट मार्केट फिट आहे, जे चांगला स्ट्रॉंग प्रॉब्लेम स्टेटमेंटचं सोल्युशन आहे, आणि आपला स्वतःचा बिझनेस आपल्याला चालू करायचा आहे, आपल्याला एक कंपनी, एक बिझनेस आपल्याला हे आपलं ध्येय आहे, अशा सगळ्या महिला आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मला तुम्हाला हे सांगायचं आहे की बाहेर पडा, बाहेर बघा. आज भारतामध्ये महिला उद्योजकांना असंख्य संधी आहेत. तुम्हाला ग्रांट्स मिळत आहेत, तुम्हाला फंडिंग मिळत आहे, तुम्हाला लोन मिळत आहे. त्यामुळे तुमच्या मध्ये जी शक्ती आहे, जी आपल्यामध्ये जी शक्ती आहे एक चांगला बिझनेस उभा करायची आणि असंख्य गरजू लोकांना त्याच्या माध्यमातून रोजगार मिळवून द्यायची अशी एक जी महिला शक्ती आहे, तिचा वापर करून नक्कीच तुम्ही या ग्रांट्स आणि फंडिंगचा फायदा घेऊन एक चांगलं भविष्य आणि चांगला बिझनेस उभा करावा, अशा मी तुम्हाला शुभेच्छा देते.